तिची मागणी मान्य नसल्यामुळे त्यांनी तिच्या 2 छोट्या मुलांसह तिचीही हत्या केली आणि मृतदेह रस्त्यावरच टाकून त्या मृतदेहावर पेट्रोल टाकून ते पेटवून त्याने तिथून पोबारा केला. या तिघांच्या आयुष्यातली ही भयंकर रात्र होती. आता नेमका तो कोण, नेमकी ती कोण, ती मुलं कोण, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं मित्रांनो या व्हिडिओमधून. त्यामुळं मरण म्हणजे काय रे भाऊ हे जे काही सदर आहे, या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेचं नाव आहे अर्थातच तिहेरी हत्याकांड. नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अर्थातच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. मित्रांनो, आता तडकच आपण या सत्य घटनेला सुरुवात करूया. तर ही सत्य घटना जी आहे ती अनैतिक संबंधातून घडलेली सत्य घटना आहे. त्याचं काय झालं की स्वाती केशव सोनवणे वय वर्ष 25 ही आपल्या पती बरोबर आणि 2 मुलांबरोबर माजलगाव येथे राहत होती आणि त्यांचं सगळं व्यवस्थित चालू होतं. परंतु मध्ये मध्ये काहीतरी खटके उडत होते आणि याच एका खटक्यातून ही जी स्वाती आहे ती आळंदीला राहणाऱ्या आपल्या आई वडिलांकडे त्या दिवशी ती आली होती, तीही आपल्या लहान मुलांना घेऊन. खरं तर ही स्वाती आणि ती माजलगावला राहत होती आपल्या पतिदेवांबरोबर. 2 छोटी मुलं होती, एक स्वराज आणि एक विराज. अशी साधारणतः एक 3 वर्षाचा आणि 1 वर्षाचा अशी ही 2 मुलं होती. ती राहत होते. परंतु त्यांचं काहीतरी सतत बिनसत होतं, सतत भांडणं होत होती, सतत तगादे होत होते आणि या भांडणाचं पर्यसन ते खूप याच्यामध्ये जायचं, अगदी प्रचंड प्रमाणात जायचं आणि प्रत्येक वेळेला या स्वातीची आणि तिच्या नवऱ्याची भांडणं सोडवायला एक मध्यस्थी जायचा गोरख पोपट भोकारे. तर हा गोरख पोपट भोकारे हा त्यांची भांडणं मिटवायला जायचं. आणि म्हणजे होतं काय की ही जी स्वाती होती ही या गोरखच्या चुलत मामाची मुलगी होती, त्यामुळं तो त्यांची भांडणं सोडवायला जात होता. आणि पण ही भांडणं सोडवता सोडवता काय झालं की गोरख आणि स्वाती हे कधी एकमेकाच्या प्रेमात पडले हे त्यांनाही काही कळालंच नाही. भांडणं झाली त्यावेळेला मग काय झालं की स्वाती वारंवार भांडणं करायला लागली नवऱ्याबरोबर आणि मग गोरख यायला लागला. म्हणजे त्यांच्या प्रेम संबंधांना अधिक खतपाणी मिळत गेलं. आता हे जे काही प्रेम संबंध यांच्यामध्ये निर्माण झाले त्याचं रूपांतर पुढे शारीरिक संबंधांमध्येही झालं. आणि मित्रांनो, हा जो गोरख होता तो अतिशय चाणाक्ष होता. त्याला स्वातीचं फक्त शरीर हवं होतं, स्वातीचं फक्त शरीर हवं होतं, बाकीचं त्याला काही गरज नव्हती. आणि स्वाती मात्र या गोरखला आपण लग्न करूया असा सारखा तगादा लावत होती. आता हा गोरख विचार करतोय आपण का मूर्ख आहोत का, हिला स्वीकारायचं प्लस हिची जी छोटी मुलं आहेत 3 वर्षाचं एक आणि 1 वर्षाचं एक, त्यांना मुलांना पण स्वीकारायचं, हे कसं शक्य आहे. त्यामुळं गोरख तिला लग्नाच्या बाबतीत मात्र टाळत होता आणि हे आपण तिला लग्न करण्यासाठी टाळतोय हे मात्र तो गोरख स्वातीच्या लक्षात आणून देत नव्हता. आणि तिला असं स्वातीला कुठंतरी वाटत होतं की आज ना उद्या हा माझ्याबरोबर लग्न करणार आहे. आणि अशातच काय झालं की 25 मे 2025 रोजी पोलिसांपर्यंत एक बातमी आली. रस्त्यावर एक महिला आणि 2 छोटी मुलं यांचे अर्धवट जळलेल्या याच्यामध्ये मृतदेह पडलेले आहेत. पोलिसांनी ताबडतोब
ठिकाणावर गेले, त्या बघितलं तर ते बऱ्यापैकी ते मृतदेह जळालेले होते आणि त्यामुळं या मृतदेहांची ओळख पटणं पोलिसांना हे जवळजवळ अशक्य होतं. जवळजवळ अशक्य होतं. पोलिसांनी खूप प्रयत्न केला, परंतु ओळख पटणं फार कठीण झालं होतं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवले आणि इकडे जवळजवळ 28 अंमलदारांच्या अशा 6 तुकड्या केल्या आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस चौकीमध्ये अशी चौकशी करायची की बाबा कुणी बेपत्ता आहे का, एखादी महिला किंवा 2 मुलं कुणी बेपत्ता आहे का, असा पोलिसांनी तपास सुरू केला. खूप प्रचंड मेहनत घेतली. जिल्ह्यामध्ये पोलीस गेले, चौकीमध्ये पोलीस गेले, परंतु मित्रांनो पोलिसांना मात्र अपयशच येत होतं. दरम्यान पोलिसांनी मित्रांनो जवळजवळ 200 सीसीटीव्ही तपासले. 16,500 हे जे काही भाडेकरू राहतात, या भाडेकरूंची चौकशी केली की कुणी बेपत्ता आहे का, पण शोध काय लागेना. आणि अशातच एका अंमलदाराचा मात्र फोन खणानला. माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये एक म्हणजे महिला बेपत्ता आहे अशा प्रकारची तक्रार तिच्या नवऱ्यानं दिलेली होती आणि तो फोन त्या अंमलदाराने त्याचा खणानला आणि त्याच्यानंतर मात्र वेगानं सूत्र सुरू झाली. ताबडतोब त्या नवऱ्याला पोलीस स्टेशनला, माजलगाव पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं आणि ती तक्रार खरी आहे त्याची शहानिशा पोलिसांनी करून घेतली. त्यावेळेला त्याच्याकडून असं कळालं की जी माझी पत्नी आहे ती तिच्या आई वडिलांकडं तिकडे आळंदीला गेलेली आहे आणि ती तिथूनही गायब आहे. त्यामुळं पोलिसांनी ताबडतोब ही जी काही स्वाती होती किंवा जी काही महिला होती त्या महिलेच्या आई वडिलांना फोन केला आळंदीला. तर आळंदीला फोन केल्यानंतर तिथून असं समजलं की ती तर 4 दिवसापूर्वीच आळंदी सोडून तिच्या एका नातेवाईकाबरोबर गेलेली आहे. आता पोलिसांच्या हातात काहीतरी आलं होतं, एक आशेचा किरण तयार होत होता आणि मग पोलिसांनी काय केलं की तिचा जो नातेवाईक तो कोण होता माहितीये, तो होता गोरख. त्या गोरखला शोधण्याचा प्रयत्न केला आणि या पोलिसांनी उचललं त्याला अहिल्यानगरवरून या गोरखला गाडीमध्ये टाकलं आणि जिथे चौकशी चालू होती त्या पोलीस स्टेशनला आणलं. आता पोलीस स्टेशनला आणल्यानंतर हा बाबा काय खरं काही बोलेनाच. माझ्या बरोबर आली होती, मी तिला सोडलं वगैरे वगैरे अशा काहीतरी तो थापा मारत होता. पण पोलिसांनी, ते पोलीसच हो शेवटी, पोलिसांनी सांगितलं की याला जरा सरकारी चहा पाजूया आपण. कसं आहे, सरकारी चहा पिलं की जरा उत्तेजना येते आणि मग माणूस जो काही आरोपी असतो तो अगदी खडाखड खडाखड बोलू लागतो आणि त्याच पद्धतीने या गोरखला पोलिसांनी सरकारी चहा पाजला आणि तो अगदी खडाखड खडाखड बोलू लागला. तो गोरख सांगत होता की स्वाती आळंदीला आली त्याच्यानंतर ती सतत मला लग्नाचा तगादा लावत होती, सतत मला त्रास देत होती आणि मला स्वाती बरोबर लग्न करायचं नव्हतं. कारण स्वातीला स्वीकारायचं म्हणजे ऑटोमॅटिकली तिची जी लहान मुलं होती त्यांनाही स्वीकारणं हे गरजेचं होतं. त्यामुळं मला स्वाती बरोबर लग्न करायचं नव्हतं, मला फक्त तिचा उपयोग करून घ्यायचा होता. आलं तुमच्या लक्षात? हा, तर ते हे सगळं तो सांगू लागला आणि मग ती सारखा तगादा लावत होती. माझं डोकं भणकलं म्हटलं. आणि 23 मे 2025 रोजी मी रात्री या स्वातीला आणि तिच्या 2 मुलांना दुचाकीवर घेऊन तिच्या गावी निघालो. आता म्हणजे माजलगावला निघालो. पण आता काय झालं की हे निघाले सगळे एका बाईकवर आणि रात्री निघाले, अंधार झाला आणि एका म्हणजे सुनसान अशा ठिकाणी रस्त्यावर याने बाईक थांबवली, दुचाकी थांबवली आणि इथे पुन्हा या स्वातीचं आणि या गोरखचं पुन्हा वाद सुरू झाली रात्री. आणि मग गोरख म्हणतो की माझं डोकं अधिकच भणकलं. मित्रांनो, रागाच्या भरात या गोरखने स्वातीचा गळा आवळला. गळा आवळला, स्वातीचा गळा आवळून तिचा मर्डर केला म्हणूया आपण.
मुलं त्यावेळेला झोपली होती. जसंच स्वातीचा गळा आवळला तशी ती धापकणी खाली कोसळली जमिनीवर आणि एका दगडाने तिचा चेहरा अगदी छिन्न विछिन्न करून टाकला. स्वाती रक्ताच्या थारोळ्यात पडली मित्रांनो. आणि याच वेळेला आवाजाने ही जी काही लहान मुलं होती ती लहान मुलं उठली, जागी झाली आणि त्यांनी बघितलं की आई आपली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर हा जो काही हैवान आहे, या हैवानाने या विराज आणि स्वराज 3 वर्षाचा एक आणि 1 वर्षाचा एक मुलगा, या दोन्ही मुलांचे गळा दाबून हत्या केली मित्रांनो. एका ठिकाणी एका जागी 3 मृतदेह पडले होते. त्यांची ही काळ रात्र होती मित्रांनो. आता खून तर झालेले आहेत, खून केलेले आहेत, परंतु ही जी काही मृतदेह आहेत त्यांची ओळख पटू नये म्हणून या पठ्ठ्याने काय केलं की महामार्गावर जाऊन एका पंपावरून पेट्रोल आणलं आणि पेट्रोल आणून यांच्या अंगावर टाकलं आणि त्याला काडी लावून हा तिथून त्याने पोबारा दिला. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये हा कामाला होता त्या कंपनीमध्ये तो जसं काही घडलंच नाही, रेग्युलर याने तो नाईट शिफ्टला गेला आणि काम करू लागला. पोलिसांपुढे मोठं आव्हान होते. पोलिसांनी अगदी कसून तपास केला. स्वातीचं बँक खातं बघितलं किंवा इतर जे काही बाल आरोग्य विभाग वगैरे असतात त्यांच्याकडून या मुलांची चौकशी केली. ते सगळं तिथं मॅच झालं आणि कुठून तरी पोलिसांना असा सुगावा लागला, कदाचित ते बँकेमधून तो सुगावा लागला की स्वातीच्या हातावर अमका टॅटू आहे. आणि मित्रांनो, जरी अर्धवट अवस्थेमध्ये जळालेली होती स्वाती, तरी तो टॅटू मात्र शाबूत होता. आणि याच टॅटूमुळं हे पोलीस आहेत हे गोरखपर्यंत पोहोचले. अगदी अट्टल गुन्हेगारासारखे या गोरखने हे 3 खून केले होते. म्हणजे अट्टल गुन्हेगार जसा खून करतो अगदी सराईतपणे, अशा पद्धतीने या गोरखने हे 3 खून केले होते. परंतु दुर्दैवाने गोरखच्या पुरावे नष्ट करण्यामध्ये तो यशस्वी झाला नाही आणि त्याच्याच मध्ये तो सापडला, नाहीतर फार कठीण होतं. मित्रांनो, आता पुराव्यानुसार पोलिसांनी त्या टॅटूमुळं, स्वातीच्या हातावर असलेल्या टॅटूमुळं त्या गोरखला अटक केली. मित्रांनो, माणूस किती क्रूर असू शकतो, एवढा क्रूर असू शकतो. ती लहान 3 वर्षाचं 1 वर्षाचा तिची मुलं त्यांचा तुम्ही गळा दाबून खून करताय. एवढं तुम्ही क्रूर असू शकता. स्वातीच्या हातावरच्या टॅटूवर मुळे गोरख पोलिसांच्या अलगद सापळ्यात सापडला. आणि आता पुढे काय होणार आहे ते तुम्हाला माहितीच आहे. आता मित्रांनो, अतिशय जपून काम करा. अतिशय जपून कुठलेही संबंध जे काय आहे ते अतिशय जपून तुम्ही ते तयार करा, नाहीतर हे असं होतं. आता इथेच थांबतो मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि कुटुंबामध्ये जे काय म्हणतात वाद वगैरे असतील तर ते स्वतः बोलून मिटवा. मित्रांनो, आता मी इथेच थांबतो. मी पुन्हा येतोय आपल्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या गुरुवारी. आणि या सत्य घटनेचा विषय काय असेल तर तो दिल्लीचा विषय आहे. एक अल्पवयीन मुलगी, तिच्यावर काय बलात्कार वगैरे करून तिचा खून करून एका नराधमाने तिला सुटकेसमध्ये बंद करून ठेवले. तर हा एकूण विषयाचा आशय आहे. मित्रांनो, पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे यूट्यूब चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करा. तोपर्यंत धन्यवाद.